कधी विरोधी पक्षामध्ये काम करणारे मी एक कार्यकर्ता आहे. आज राज्याचा सर्वांगीण विकास व्हावा, जनतेचं भलं व्हावं, प्रश्न सुटावेत अशा प्रकारची भावना माझ्यासारख्या कार्यकर्त्याची आहे. मी सत्तेला आपापलेला कार्यकर्ता नाही, विकासाच्या करता काही निर्णय घेणारा मी कार्यकर्ता आहे. आणि त्याचा उल्लेख आज या भागामध्ये येण्याचं कारण काय की कळवण आणि सुरगडा हा जो विधानसभा मतदारसंघ आहे मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, 5 वर्षामध्ये आम्ही नितीनला निवडून द्या म्हणून आव्हान केलं, घड्याळाच्या चित्रावर शिक्का मारा म्हणून आव्हान केलं, तुम्ही प्रतिसाद दिला आणि त्या प्रतिसादाला आपण काहीतरी उतराई केली पाहिजे. हे ऋण कधी फिटू शकणार नाही, परंतु तिजोरीच्या चाव्या माझ्या हातामध्ये असल्यामुळं 2200 कोटी रुपयाचा निधी या 2 तालुक्यामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये दिलाय. 2200 कोटी रुपये कशाला म्हणतात? पूर्वी सुरगाणा वेगळा विधानसभा मतदारसंघ होता, कळवण वेगळा होता, परंतु नंतर फेररचना झाली. याच्या आधी जे जे आमदार झाले त्यांच्या कारकिर्दीमध्ये किती निधी आला आणि आता नितीनच्या कारकिर्दीमध्ये निधी किती आला हे मी का करू शकलो? हे आमदार माझ्या पाठीशी राहिले. नरहरी झिरवाळ असतील, छगन भुजबळ असतील, सरोज अहिरे असतील, दिलीप काका बनकर असतील, नितीन पवार असतील, माणिकराव कोकाटे असतील, त्याच्यामध्ये अनेक सहकारी असतील आणि त्याच्यामुळं मला हे पद मिळालं. आज माझ्या महिला खुश आहेत. मी महाराष्ट्रात फिरतोय, मध्ये मी नगर जिल्ह्यात 4 विधानसभा मतदारसंघामध्ये गेलो. एवढ्या उत्स्फूर्तपणे महिलांनी स्वागत केलं. आज देखील इथं आल्यानंतर आदिवासी जे नृत्य आहे ते माझ्या बंधू भगिनींनी अतिशय दिमागदारपणे इथं सादर केलं. हा जो आपला कला आहे, ही कला, ही संस्कृती, हा आपला ठेवा आहे, हा आपण जपला पाहिजे. पुढे पिढ्यानपिढ्या तो टिकवण्याचं काम. तर मी सत्तेसाठी हपापलेला कार्यकर्ता नाही असं नाशिकमध्ये अजित पवार यांनी म्हटलं.